मित्रांनो, आपल्या भारत सरकारच्या फक्त या एका नियमामुळे तुमचं व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट बंद होणार आहे. अशा न्यूज तुम्ही सोशल मीडियावरती आणि न्यूज चॅनलवरती ऐकल्या असतील, परंतु त्या खऱ्या आहे. पण हा नियम नेमका कसा आहे, कसा लागू केला जाणार आहे, याचा परिणाम तुमच्यावर कसा होणार आहे आणि सर्वसाधारण लोकांना म्हणजे आपल्याला या नियमाचा काय फायदा होणार आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. ज्यांनी चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण असेच कामाची व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि मी हे अविनाश तिरवले. व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात महत्त्वाचा हा नियम काय आहे? भारत सरकारने जो नवीन नियम लागू केलेला आहे ऑनलाईन मेसेजिंग सुरती, ज्यामध्ये येतं तुमचं व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट. तर याला म्हटलं जातं सीम बाइंडिंग रूल. आता सीम बाइंडिंग रूल नेमका काय आहे ते तुम्हाला मी एक उदाहरण देऊन समजवतो. जसं की तुमच्या मोबाईलमध्ये कुठलंही UPI ॲप असेल, त्यामध्ये फोनपे आहे, गुगल पे आहे, पेटीएम आहे. जेव्हाही तुम्ही तुमचं सिम कार्ड मोबाईलमधून काढता तेव्हा कोणतंही UPI ॲप काम करत नाही. ते तुम्हाला व्हेरिफिकेशन करायला लावतं आणि व्हेरिफिकेशन करायचं आहे म्हणजे तुम्हाला सिम कार्ड परत टाकावं लागेल आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर मगच ते काम करतं, अदरवाईज काम करत नाही. म्हणजेच तुमचं UPI ॲप कोणीही हॅक करू शकत नाही. त्याला तुमच्या सिम कार्डची गरज असणार आहे आणि यालाच म्हटलं जातं सिम बाइंडिंग रूल. म्हणजे एक ॲप तुमच्या सिम कार्डसोबत कनेक्ट केलं म्हणजे ते सिम कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर ते काम करणार नाही. ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. आता हे आपलं व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारखी जेही इतरही ऑनलाईन मेसेजिंग ॲप आहेत याच्यासाठी कसं काम करणार आहे तर हे पण मी तुम्हाला समजावून सांगतो. आता काय होतं, खूप वेळा तुम्ही आता मागे खूप ट्रेंड चाललेला होता की काही कोणी APK फाईल पाठवून देतं, त्यानंतर कोणी एखादी लिंक पाठवून देतं व्हॉट्सअपवरती, टेलिग्रामवरती. त्यावर आपण क्लिक करतो आणि आपलं व्हॉट्सअप, टेलिग्राम किंवा जे स्नॅपचॅट आहे तर ते हॅक होतं. आणि तो व्यक्ती काय करतो, आपल्या ॲपचा वापर करून काही घाणेरडे फोटो पाठवतो किंवा लिंक्स पाठवतो किंवा ज्या APK फाईल आहेत ज्यामुळे दुसऱ्यांचा मोबाईल हॅक होईल तर तो त्यांना पाठवत असतो आणि त्यांचेही मोबाईल हॅक होतात. तर अशा प्रकारे जे प्रकार आहेत तर ते घडलेले आहेत, खूप लोकांसोबत झाले असतील. जर तुमचं व्हॉट्सअप किंवा जे मेसेजिंग ॲप आहेत त्यामुळे खूप मोठे दुष्परिणाम होऊ शकतात. तुमची प्रायव्हसी धोक्यात जात असते आणि यांना आळा बसावा यासाठी हा सिम बाइंडिंग रूल आणला जात आहे. त्यामुळे तुमचे जे ही ऑनलाईन मेसेजिंग ॲप आहेत ना तर ते हायली सिक्युअर होणार आहे. जसं एखाद्याने तुमचं व्हॉट्सअप हॅक केलं म्हणजे त्याला तुमच्या व्हॉट्सअपचा पूर्ण ॲक्सेस भेटतो. परंतु या सिम बाइंडिंग रूलमुळे काय होणार आहे, त्याने जरी तुमचं व्हॉट्सअप हॅक करण्याचा प्रयत्न केला तरी तो त्यामध्ये लॉग इन करू शकत नाही. आणि तुमचंसुद्धा जेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं सिम कार्ड आहे तेव्हा तुम्ही तुमचं व्हॉट्सअप, टेलिग्राम, स्नॅपचॅट वापरू शकता. जसंही तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सिम कार्ड काढणार आहे तुमचं व्हॉट्सअप काम करणार नाही. हे खूप फायद्याचं होणार आहे, म्हणजे तुमचं व्हॉट्सअपच हॅक होणार नाही. जसंही तुम्ही ते सिम कार्ड टाकणार आहे त्यानंतर तुम्हाला परत तुमच्या मोबाईलमध्ये लॉग इन करावं लागेल, म्हणजे त्या ॲपमध्ये, व्हॉट्सअपमध्ये, टेलिग्राममध्ये किंवा स्नॅपचॅटमध्ये, आणि तेव्हाच तुम्ही ते वापरू शकता. म्हणजे आता तुमचं व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट या नियमामुळे कोणी हॅक करू शकत नाही. आणि जर तुम्हाला मोबाईल चेंज करायचा आहे त्यावेळीसुद्धा तुम्हाला परत ते लॉग इन करावं लागेल. तर मग काही जण विचारतील की जे वेब व्हॉट्सअप आहे तर त्याचं काय होणार आहे? तर त्याचा परिणाम माझ्यासारख्या जे सायबर कॅफेवाले आहे, यूट्यूबर्स आहे, जे बिझनेससाठी वेब व्हॉट्सअप वापरतात तर त्यांच्यावर थोडासा परिणाम होणार आहे. परंतु तोही आपण सहन करू शकतो कारण सिक्युरिटी आपल्याला भेटत आहे. तर वेब व्हॉट्सअपचं काय होणार आहे, तुम्ही एकदा जर का लॉग इन केलं तर ते लॉग इनच राहायचं. परंतु त्यासाठी एक लिमिट देऊन दिलेलं आहे 6 तासाचा. तुम्ही आता लॉग इन केलं तर पुढील 7 तासानंतर तो सेशन काउंटर होईल आणि ॲटोमॅटिकली ते लॉग आउट होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे हा जो नवीन नियम आहे तर तो काम करणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला होणारच आहे, मी तुम्हाला सांगितलं. तर हा नियम तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, या रूलबद्दल लोकांना जास्त काही समजत नाही आहे, त्यामुळे मी ही माहिती समजून सांगितलेली आहे. तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा, व्हॉट्सअपला शेअर करा, स्टोरीला ठेवा, म्हणजे ही कामाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि अजूनही व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं असेल तर करून टाका. असेच कामाचे पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत राहते. पुन्हा व्हिडिओचे जे का नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कांदेश.